कढी तर नेहमी बनवतच असाल, पण आज मी जी कढी बनवणार आहे ती तुम्ही बऱ्याच जणींनी बनवली नसेल आणि खाल्ली सुद्धा नसेल. नमस्कार मंडळी, सुनीता लवांडेज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज मी कढीचा एक वेगळा प्रकार दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी 1 कप दही घेतले. दही शक्यतो थोडंसं आंबट असावं. तर ह्या दह्यामध्ये काही मसाले आपल्याला घालायचे आहेत, जसं की पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर, 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि 3 टेबलस्पून आपल्याला बेसन पीठ यामध्ये घालायचंय. आता त्यानंतर हे सर्व मिक्स करायचं. लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही. दह्यामध्ये बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे मग बेसनाच्या गाठी होत नाही. लगेचच जर पाणी घातलं तर बेसन पिठाच्या गाठी होतात, त्यामुळे आधी दह्यामध्ये बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करायचं. तर बघा, अजिबात बेसनाच्या गाठी झाल्या नाहीत. आता यामध्ये 3 कप पाणी घालायचं. ज्या कपाने आपण दही मोजून घेतलं होतं त्याच कपाने पाणी सुद्धा मोजून घ्यायचं. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. तर बघा, याची कन्सिस्टन्सी अशी आहे. चला आता आपण याला फोडणी देऊयात. त्यासाठी कढईमध्ये मोठा चमचा तेल घातलंय. तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मेथी, 1 चमचा मोहरी चांगली फुटू द्यायची. त्यानंतर 3 लवंगा, दालचिनीचा 1 तुकडा, बारीक कापलेला लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घाला. त्यानंतर कढीपत्ता घालायचा. कढीपत्त्याशिवाय तर कढी अधुरीच असते. लसूण आणि हिरव्या मिरचीचा कच्चा वास जाईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचंय. लसूण सोनेरी झाला की यामध्ये दही आणि बेसनाचं बॅटर घालायचं. गॅसची फ्लेम कमी करून उकळी येऊस्तर कढी हलवत राहायची, म्हणजे मग दही फुटत नाही. कढीचा रंग मला जरा फिका वाटत होता, म्हणून मी यामध्ये थोडीशी हळद घातली आहे. तर बघू शकता कढीला उकळी येऊ लागली आहे. तर आता आपण गॅस बंद करूयात. इथं मी खारी बुंदीचं पॅकेट घेतलंय. ही रेडीमेड बुंदी आहे, बाजारामध्ये ही इझिली मिळून जाते. तर साधारण 1 वाटीभर खारी बुंदी मी यामध्ये घालणार आहे. तर इथे एक लक्षात ठेवायचं की उकळत्या कढीमध्ये बुंदी घालायची नाही. कढी उकळल्यानंतर ती थोडी थंड होऊ द्यायची, म्हणजे तिचं टेम्परेचर जरा कमी होऊ द्यायचं. त्यानंतर बुंदी घालायची. उकळत्या कढीत जर बुंदी घातली तर बुंदी कढीमध्ये विरघळते आणि मग आपली कढी खूप घट्ट होती. बऱ्याचदा सकाळी आपल्याला खूप गडबड असते, कढीबरोबर आपल्याला भजे बनवायला वेळ नसतो. अशा वेळी तुम्ही ही तयार बुंदी घालू शकता. तर आपली बुंदी मिक्स करून झाली आहे. चला आता यावर एक तडका देऊया. पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम केलंय. तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा घालू शकता. आता त्यामध्ये 1 चमचा जिरे, 2 लाल सुक्या मिरच्या आणि चिमूटभर हिंग घालायचा. मिरची तेलामध्ये जरा परतू द्यायची. त्यानंतर यामध्ये अर्धा कांदा उभा कापून घालायचा. कांदा चांगला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. त्यानंतर गॅस बंद करून यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचं. मिक्स करायचं. त्यानंतर हा तडका कढीवर घालायचा. वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आणि लगेचच यावर झाकण ठेवायचं, म्हणजे मग तडक्याचा फ्लेवर कढीमध्ये छान उतरतो. 5 मिनिटांनंतर झाकण उघडायचं. तर ही आपली बुंदीची कढी तयार आहे. नेहमी त्याच पद्धतीने त्याच चवीची कढी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही बुंदीची कढी बनवून पहा. खूप भारी लागते ही चवीला. आमच्याकडे नुसती कढी तर कोणी खातच नाही. कढीमध्ये भजे किंवा अशी खारी बुंदी तर पाहिजेच असते. तुम्ही कढीमध्ये अजून काय काय घालता हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा.